चला आता जाऊ आपण आपल्या वेतन नियमाकडे. प्रकरण क्रमांक 1 यामध्ये टोटल 6 प्रकरण आहेत. एकूण प्रकरण 6 आणि एकूण जे नियम आहेत हे नियम 58 आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात. इथे एखादा थेट प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता स्टेप बाय स्टेप आपण सर्व नियम समजून घेण्याचा प्रयत्न करू. नियम क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे संक्षिप्त नाव आणि प्रारंभ. एक अंतर्गत जो एक दिलेला आहे तिथे सांगितलेलं आहे या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 असे म्हणावे. आणि सोबतच आता इथे थेट प्रश्न विचारला जातो की हा नियम कोणत्या दिवशीपासून अंमलात आला, म्हणजे अंमलबजावणी झाली. अंमलबजावणी याचा अर्थ होतो लागू होणे. याचा अर्थ होतो लागू होणे. इथे दिलेला आहे 15 ऑगस्ट. इथे तुम्हाला एक प्रश्न ज्याला आपण थेट प्रश्न म्हणू तो थेट प्रश्न या ठिकाणी तयार होतो. आता तुम्हाला वाटत असेल सर एवढं आम्हाला कळत नाही का किंवा समजत नाही का? समजते सगळ्यांनाच. जेवढे मंडळी अभ्यास करतात त्या सगळ्यांना समजते असं माझं वैयक्तिक मत आहे. मात्र परीक्षेच्या काळात तुमचा जो परफॉर्मन्स आहे तिथे हे सगळं आठवलं पाहिजे म्हणून आपण बेसिक पासून जातो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे हा एक प्रश्न बनणार आहे. आणि ज्यावेळेस आज आपल्याला आपण शिकतोय, आज आपल्याला सगळं स्मरणात असेल, मात्र ज्या दिवशी परीक्षा होईल आणि परीक्षेच्या दिवशी हे सगळं एकत्रित त्या ठिकाणी दिसेल आणि त्या एकाच तासात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना डील करायचं असतं, त्यावेळेस सोप्यात सोपा प्रश्न सुद्धा त्या वेळेमध्ये अवघड वाटायला लागतो. म्हणून सोपं किंवा अवघड असं काही नसते. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1981 पासून हा अंमलात आलेला आहे. तुम्हाला ऑप्शन मध्ये 26 जानेवारी टाकले की लगेच तुम्ही तिथे कन्फ्युज होऊ शकता. नियम क्रमांक 2 यामध्ये सांगितलेला आहे नियम लागू होण्याची व्याप्ती. आता स्टेप बाय स्टेप हा संपूर्ण पार्ट आपण कंटिन्यू करत पुढे जाऊ. ओके, चला. हे नियम यात अन्यथा स्पष्ट अथवा ध्वनित असेल ते खेरीज करून सेवातील ज्या सदस्यांच्या आणि पदधारकांच्या सेवेसंबंधीच्या शर्ती विहित करण्यास महाराष्ट्र शासन काय आहे सक्षम आहे अशा सर्व सदस्यांना आणि पदधारकांना लागू होतील. म्हणजे हे कोणाकोणाला लागू होतील या संदर्भाने इथे प्रश्न तयार होणार आहे. ओके, त्याचप्रमाणे हे नियम ज्या व्यक्तीच्या नियुक्तीबाबत आणि सेवा योजनाच्या शर्तीबाबत त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्यान्वये विशेष तरतूद केली आहे अशा कोणत्याही व्यक्तीस त्या ठिकाणी लागू होतील. निश्चितपणे तुम्हाला इथे जो दुसरा प्रश्न विचारला जाणार आहे की हे वेतनाचा हा जो नियम आहे हा पुढील पैकी कोणाला लागू होणार आहे, कोणाला लागू होत नाही, या संदर्भाने निश्चितपणे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ज्या व्यक्तीच्या सेवेच्या संबंधात वेतन व भत्ते याबाबत करार केला आहे अशा व्यक्तीस असा कायदा किंवा असा करार यांच्या तरतुदीमध्ये समावेश नसलेल्या कोणत्याही बाबतीत लागू होतील. आणि स्वीयत्तर सेवा संबंधातील नियम सोडून म्हणजे नियम खेरीज करून म्हणजे त्याशिवाय ते सोडून शासनाच्या नियंत्रणाखालील स्थानिक निधीतून वेतन देण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा हे काय होतील लागू होतील. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे हे तुम्हाला काय पाहिजे तोंडपाठ पाहिजे. म्हणजे हा नियम कोणाला लागू होतो या संदर्भाने इथे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. दिलेली टीप पहा. शासनाच्या नियंत्रणाखाली नसलेल्या स्थानिक निधीमधून शासकीय सेवेत बदली करण्यात आलेल्या व्यक्तीच्या बाबतीत अशा व्यक्ती प्रथमच शासकीय पदावर रुजू होत असल्याचे मानण्यात येईल व त्याच पूर्वीची सेवा ही शासकीय सेवा म्हणून हिशोबात देण्यात येणार नाही. तथापि अशा प्रकरणी त्यांची पूर्वीची सेवा शासनास योग्य वाटतील अशा शर्तीवर बजावलेली सेवा म्हणून मानण्यास शासन परवानगी देऊ शकेल. त्यानंतरचा नियम आहे नियम क्रमांक 3 अर्थविवरण करण्याचा हक्क कोणाकडे आहे. आता काही नियमांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की वित्त विभागाच्या कडे आहे. आता या वेतनाच्या बाबतीमध्ये या नियमांचे अर्थविवरण करण्याचा हक्क शासन स्वतःकडे राखून ठेवत आहे. म्हणजेच कोणाकडे आहे महाराष्ट्र शासनाकडे आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. शासन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शासन हा शब्दप्रयोग इथे या नियमाच्या संदर्भाने आपल्याला वापरलेला दिसतो त्याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा होतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर नियम क्रमांक 4 कडे आपण जाऊ. नियम क्रमांक 4 मध्ये सांगितलेला आहे
नियम शिथिल करण्याचा अधिकार. आता सुरुवातीपासून आपण बरेचसे नियम अभ्यासत आलो आणि जेवढे काही नियम आहे ते नियम शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये अधिकार काही बाबतीमध्ये शासनाकडे आहे, काही बाबतीमध्ये प्राधिकाराकडे आहे, बरोबर आहे. आणि नियमाला जे काही नियम आहे त्यातल्या काही नियमांच्या बाबतीमध्ये आपल्याला अपवाद सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे इथे सुद्धा काही अपवाद आहे का ते निश्चितपणे पुढे पाहू. आता या नियमापैकी कोणताही नियम अंमलात आल्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास अथवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गास गैरवाजवी अडचण होत आहे. कोणाला? एक तर शासकीय कर्मचाऱ्याला किंवा शासकीय कर्माच्या वर्गास म्हणजे त्यांच्या एका ग्रुपला अडचणी होत असेल किंवा भविष्यामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे अशी कोणाची खात्री पटली असेल, शासनाची खात्री झाली असेल तर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास किंवा कर्मचाऱ्याच्या वर्गास या नियमाच्या कोणत्याही तरतुदीपासून सूट देण्यात यावी असा लेखी आदेश शासनास देता येईल. हा जो लेखी आदेश आहे याला मी बॉक्स करून दिलेला आहे म्हणजे इथे प्रश्न येतो. ओके. अथवा अशा आदेशामध्ये विहित केल्याप्रमाणे अशा तरतुदीतील आशयास बाद येणार नाही. इथे वाद झालं, इथे थोडं काय करा, चेंज करून घ्या. बाद येणार नाही असे फेरफार करून त्या तरतुदी शासकीय कर्मचाऱ्यास अथवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गास लागू होतील असा निर्देश देता येईल. म्हणजेच काय करता येईल, अशा पद्धतीचा ऑर्डर काढता येईल, म्हणजेच आदेश काढता येईल. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. चला पुढे. पुढचा नियम आहे नियम क्रमांक 5, संविधेच्या अटींची वैधता. बरोबर आहे. न्यायालयामार्फत अंमलबजावणी योग्य असलेल्या विवक्षित संविधेच्या अटी प्रस्तुत नियमाच्या तरतुदीपेक्षा निश्चितपणे प्रभावी ठरतील. म्हणजे जे काही करार वगैरे असतील त्या सगळ्या संदर्भामध्ये हे आपल्याला नियम दिलेलं आहे. त्यानंतर आहे नियम क्रमांक 6, वेतन व भत्ते यांच्या मागण्यांचे विनियमन. वेतन आणि भत्ते यांच्या मागण्यांचे विनियमन हे आपल्याला नियम क्रमांक 6 मध्ये दिलेलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते या संबंधातील मागण्यांचे विनियमन ज्या कालावधीत असे वेतन व भत्ते अर्जित झाले असतील त्या कालावधीत अंमलात असलेल्या नियमानुसार करण्यात येईल. हे आपल्याला नियम क्रमांक 6 मध्ये सांगितलेलं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. चला त्यानंतर आहे नियम क्रमांक 7, या नियमाखालील अधिकारांचा वापर आणि प्रत्यायोजन. या नियमाखालील अधिकारांचा वापर आणि प्रत्यायोजन हे आपल्याला नियम क्रमांक 7 मध्ये दिलेलं आहे. वित्त विभागाशी विचार विनिमय केल्याखेरीज या नियमाखालील कोणत्याही अधिकाराचा वापर करता येणार नाही. आता या नियमाखाली जे काही नियम आपल्याला वापरायचे आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये विचार विनिमय म्हणजे चर्चा ही वित्त विभागाशी करावी लागणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अथवा त्याचे प्रत्यायोजन सुद्धा करता येणार नाही म्हणजे लागू करता येणार नाही. वित्त विभागाने संमती दिली आहे असे ज्या प्रकरणामध्ये गृहीत धरायचे ती प्रकरण सर्वसाधारण अथवा विशेष आदेशाद्वारे विहित करण्याचे स्वातंत्र्य हे कोणाला आहे, वित्त विभागाला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. चला त्यानंतरचा नियम आहे नियम क्रमांक 8, सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखा परीक्षा अधिकाऱ्याला कळविणे. सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखा परीक्षा अधिकाऱ्याला कळवणे. या नियमाखाली शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही सवलती देण्यासंबंधीची कारणे ज्या प्रकरणामध्ये नमूद करावीत असे विहित केले असेल अशा प्रकरणामध्ये शासनाव्यतिरिक्त अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने, हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे, अशा सवलती मंजूर करणाऱ्या आदेशाची प्रत कारणासहित लेखा परीक्षा अधिकाऱ्याकडे पाठवावी, अकाउंट ऑफिसरकडे. ओके. चला त्यानंतरचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 2. प्रकरण क्रमांक 2 मध्ये विविध प्रकारच्या व्याख्या दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आता खाली नमूद करण्यात आलेल्या व्याख्या महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 च्या प्रकरण 2 मधून घेण्यात आल्या आहेत आणि त्या या नियम संचामधील विषयाशीच केवळ संबंधित आहे. म्हणजे इथे जे काही व्याख्या आपल्याला या वेतन नियमाच्या संदर्भामध्ये दिलेल्या आहेत या सगळ्या ज्या व्याख्या आहेत, पूरक भत्ता म्हणजे काय, वेतन म्हणजे काय, संवर्ग म्हणजे काय, या सगळ्या बाबी
सेवेच्या सर्वसाधारण शर्ती व अटी हा जो नियम आहे महाराष्ट्र नागरी सेवेचा 1981चा, त्यामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्याच आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे, असं या ठिकाणी या नियमामध्ये उल्लेखित केलेलं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता येऊ आपण नियम क्रमांक 9 कडे. त्यामध्ये सांगितलेले आहे व्याख्या. ओके, चला स्टेप बाय स्टेप हाही पार्ट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, म्हणजे या संदर्भानुसार दुसरा अर्थ जर या ठिकाणी अपेक्षित नसेल तर या प्रकरणात व्याख्या करण्यात आलेल्या संज्ञा येथे स्पष्ट केलेल्या अर्थाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या विविध संचामध्ये वापरण्यात आलेल्या आहे. ओके, आणि पुढे 4 मध्ये इथे सांगितलं लेखा परीक्षा अधिकारी म्हणजे काय. लेखा परीक्षा अधिकारी म्हणजे ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या साधारण आपण आतापर्यंत 6-7 वेळा पाहिलेली आहे. वेगवेगळ्या नियमाच्या संदर्भाने आपल्याला इथे ज्या काही व्याख्या आलेल्या आहेत त्या रिपीट झालेल्या आहे बऱ्याचशा ठिकाणी. ओके, लेखा परीक्षा अधिकारी म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ज्यांना आपण कॅग म्हणतो, यांनी नियुक्त केलेला व ज्याच्या लेखा परीक्षा मंडळामध्ये शासकीय कर्मचारी सेवा करीत असेल अथवा त्याने सेवेच्या पडताळणीच्या संबंधामध्ये सेवा केली असेल असा लेखा परीक्षा अधिकारी. मग त्याचे पदनाम काही असू द्या, म्हणजे त्याचं डेजिग्नेशन काही असू द्या, त्याची जी नियुक्ती आहे ती कोणी केलेली पाहिजे, निश्चितपणे कॅगने केलेली पाहिजे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला त्यानंतरची व्याख्या आपल्याला इथे दिलेली आहे. संवर्ग म्हणजे काय. एक स्वतंत्र घटक म्हणून मंजूर केलेली एखाद्या सेवेतील किंवा एखाद्या सेवेच्या भागातील पदसंख्या म्हणजे संवर्ग. पूरक भत्ता म्हणजे काय, तर पूरक भत्ता म्हणजे ज्या विशेष परिस्थितीमध्ये, पूरक याचा अर्थ काय होतो, ऍडिशनल होतो, म्हणजे जे काही आहे त्याच्या व्यतिरिक्त. आता आपल्याला ऍडिशनल कधी मिळते, ज्यावेळेस आपण ऍडिशनल काम करतो, बरोबर आहे, त्यावेळेस आपल्याला काहीतरी ऍडिशनल मिळते, म्हणजे त्याला आपण पूरक म्हणतो, जे की विशेष असते. ओके, ज्या विशेष परिस्थितीत कर्तव्य पार पाडायचे अशा परिस्थितीत करावा लागणारा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी देण्यात येणारा भत्ता, ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या प्रवास भत्त्यांचा समावेश होतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. इथे सुद्धा तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार आहे. ओके, म्हणजे या ज्या पूरक भत्त्या आहेत, या पूरक भत्त्यामध्ये वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी भत्ता दिला जातो. मग त्यामध्ये पुढील पैकी कोणकोणत्या बाबी येतात, तर कोणत्या बाबी येतात, फक्त प्रवास भत्त्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. सक्षम प्राधिकारी म्हणजे काय. सक्षम प्राधिकारी म्हणजे कोणत्याही अधिकाराचा वापर करण्याच्या संबंधात शासन किंवा ज्यास या नियमाद्वारे किंवा त्यान्वये अधिकार प्रत्यार्जित केला आहे असा कोणताही प्राधिकारी. म्हणजे शासनाने या सगळ्या अधिकारांचा वापर करण्याचे पॉवर्स म्हणजे अधिकार त्या व्यक्तीला किंवा त्या अधिकाराला दिले असेल आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या बाबी जनरेट होत असेल तर त्याला आपण सक्षम प्राधिकारी म्हणतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, पहिल्या नियुक्तीची तारीख पुढे दिलेली आहे व्याख्या. पहिल्या नियुक्तीची तारीख म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याने शासकीय सेवेमध्ये त्याच्या पहिल्या पदावरील कर्तव्यास प्रारंभ केल्याची, प्रारंभ म्हणजे सुरुवात केली, स्टार्ट केल्याची तारीख, किंवा ही तारीख अगोदरच असेल तर निवृत्ती वेतनासाठी सेवा म्हणून समजण्यात येणाऱ्या ज्या कोणत्याही कर्तव्यास त्याने प्रारंभ केला असेल ती तारीख, असा त्याचा अर्थ आहे. दिवस म्हणजे एका मध्यंतरापासून सुरू होणारा दुसऱ्या मध्यरात्री संपणारा कालावधी, याला आपण दिवस म्हणतो. म्हणजे रात्रीचे 12 वाजतापासून दुसऱ्या दिवशी रात्री 12 पर्यंत, म्हणजे रात्री 12 पासून रात्री 12 पर्यंतचा जो जेवढा काळ आहे त्याला आपण इथे काय म्हणतो, दिवस म्हणतो. ही बाब लक्षात घ्या. कर्तव्यामध्ये, कर्तव्य म्हणजे काय, कर्तव्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो किंवा पुढील बाबी समाविष्ट केलेल्या आहे. नंबर 1, परिवीक्षाधीन म्हणून केलेली सेवा, पदग्रहण अवधी, शासनाच्या आदेशाद्वारे किंवा त्यान्वये प्राधिकृत केलेला निदेशन पाठ्यक्रम अथवा प्रशिक्षण पाठ्यक्रम, याचा त्यामध्ये काय होतो, समावेश होतो. पुढील प्राधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला निदेशनाचा किंवा प्रशिक्षणाचा, इथं प्रशिक्षणाचा झाला, याला काय पाहिजे, प्रशिक्षणाचा असं पाहिजे. ही बाब या ठिकाणी करेक्ट करून घ्या. पाठ्यक्रम, समाज कल्याण संचालक समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या हाताखालील ज्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यापूर्वी अंदाज व नकाशे तयार करण्याच्या प्रशिक्षण पाठ्यक्रमासाठी पाठवले जाते त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये
इथं बावतीत झालं, इथे बाबतीत करा. शिक्षण संचालक प्रशिक्षण महाविद्यालयात अथवा शाळांमध्ये प्रशिक्षण किंवा निदेशन पाठ्यक्रम घेणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये आणि कृषी संचालक कृषी पाठ्यक्रम किंवा उपसेवा विभागीय परीक्षेसाठी पूर्वतयारीचे अन्य कोणतेही प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा टिप 1. टिप 1 मध्ये काय सांगितलं, प्रशिक्षणाचे ठिकाण आणि प्रशिक्षणासाठी शासकीय कर्मचारी जेथून निघेल ते ठिकाण यामधील प्रवासाकरिता वाजवीरित्या आवश्यक असलेला कालावधी हा प्रशिक्षण कालावधीचाच भाग असेल असं आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. टिप 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते की नाशिक येथील मध्यवर्ती पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे नाशिकला, MPA, ज्या ठिकाणी DYSP म्हणजे पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर PSI यांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिल्या जाते त्यांना. ते कुठे आहे, नाशिकमध्ये आहे. या प्रशिक्षण महाविद्यालयातील उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी आणि पाठ्यक्रम समाधानकारकरित्या पूर्ण केल्यापासून कामावर रुजू होण्यापर्यंतचा मधला कालावधी या नियमाच्या प्रयोजनासाठी कर्तव्य समजण्यात येईल. तुम्हाला माहित असेल की ट्रेनिंग पिरियड मध्ये सुद्धा शासन वेतन देतं तुम्हाला, म्हणजे तुम्ही जॉईन झालात, तुम्हाला जॉईन करून घेतलं शासनाने की लगेच त्या सेकंदापासून तुमचं वेतन सुरू होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग त्यामध्ये जो काही ट्रेनिंग पिरियड येतो त्या ट्रेनिंग पिरियड मध्ये सुद्धा तुम्हाला शासन वेतन देते. ओके, चला नेक्स्ट. पोलीस दलात फौजदार म्हणून सेवा प्रविष्ट होणाऱ्या आणि ज्यांचा परिवीक्षेचा कालावधी सेना प्रशिक्षण अधिनियम 1933 च्या कलम 40 अन्वये सेना व्यवसाय प्रशिक्षण अधिनियम 1933 च्या कलम 40 अन्वये व्यवसाय प्रशिक्षण असल्याचं समजण्यात येतं अशा सैनिकी व अन्य दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत ज्यांची पोलीस दलातील सेवा हे त्या तारखेस, इथं दारखेस झालं, इथं काय पाहिजे, तारखेस पाहिजे, त्या तारखेस सैन्यातील सेवा रीतसर सोडतील त्या तारखापासून मोजण्यात येईल. कारण त्यांनी व्यवसाय प्रशिक्षणावर व्यतीत केलेला तोपर्यंतचा कालावधी त्यांच्या सैनिकी सेवेच्या कालावधीमध्ये समाविष्ट असेल आणि ते सैनिकी आस्थापनेवर असतील. टिप 3 मध्ये आपल्याला सांगितलं दारूबंदी म्हणजे एक्साईज व उत्पादन शुल्क विभागातील उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी आणि पाठ्यक्रम पूर्ण केल्यापासून कामावर रुजू होण्यापर्यंतचा मधला कालावधी हा या नियमाच्या प्रयोजनासाठी कर्तव्य असल्याचे मानण्यात येईल. टिप 4 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षकांनी, म्हणजे आता हे GST झालं, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या, प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यापासून नियत समय वेतन श्रेणीवर विक्रीकर निरीक्षक, म्हणजे आता काय झालं, राज्यकर निरीक्षक हे नाव या विक्रीकर निरीक्षकाचं झालं. ओके, GST लागू झाल्यापासून म्हणजे 2017 पासून नाव चेंज झालेलं आहे. आता सर्व अप्रत्यक्ष करांसाठी एकच कर आहे, तो म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ओके, म्हणून आता या विक्रीकर निरीक्षकाचं पदनाम हे राज्यकर निरीक्षक असं झालेलं आहे. ओके, म्हणून त्यांनी कामास प्रारंभ करीपर्यंतचा मधला कालावधी हा या नियमाच्या प्रयोजनासाठी कर्तव्य समजण्यात येईल. ही सुद्धा बाब आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. टिप 5 मध्ये सांगितलेलं आहे प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर एक किंवा अधिक सुट्ट्या जोडून आल्यास तेवढ्या दिवसांनी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला असल्याचं त्या ठिकाणी समजण्यात येईल. ही बाब आपल्याला यामध्ये समाविष्ट झालेली पाहायला मिळते. ओके, परीक्षेच्या ठिकाणी जाण्यासाठी व तेथून येण्याचा रास्त वेळ जमेस धरून पुढील परीक्षांना बसण्यासाठी लागणारा कालावधी सुद्धा यामध्ये गृहीत धरला जातो. ज्या परीक्षेला बसण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला परवानगी देण्यात आलेली आहे, शासनाकडून परवानगी देण्यात आली असेल अशी शासनाने विहित केलेली भाषेची परीक्षा, सक्तीची विभागीय परीक्षा म्हणजे आपल्या ज्या काही डिपार्टमेंटल परीक्षा असतात त्या काही सक्तीच्या असतात आणि काही ऑप्शनल असतात. बरोबर आहे. आता डिपार्टमेंटल CDPO ची जी परीक्षा आली ती ऑप्शनल मध्ये मोडल्या जाते. म्हणजे तुम्ही एकतर ते फॉर्म भरून देऊ शकता, तुम्हाला पुढचं प्रमोशन घ्यायचं असेल किंवा पुढे जायचं असेल, तर जायचं नसेल तर तुम्ही फॉर्म न भरण्याचा निर्णय घेऊ शकता. मात्र काही विभागीय परीक्षा अशा असतात की ज्या सक्तीच्या असतात, त्या पासच तुम्हाला करावा लागतात जर शासनामध्ये पुढच्या पदावर जायचं असेल तर.
लोकसेवेच्या कोणत्याही शाखेतील वरच्या पदास पात्र ठरण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला जी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल ती परीक्षा, प्रत्येक सक्तीच्या परीक्षेसाठी ही सवलत दोनापेक्षा अधिक वेळा देण्यात येऊ नये. म्हणजे एकदा तुम्ही जर फेल झाला तर दुसऱ्यांदा पुन्हा ती परीक्षा देता येते, मात्र 2 पेक्षा जास्त वेळेस ती परीक्षा देता येत नाही. ओके. जी विभागीय परीक्षा असते ती तुमच्या सगळ्या कामकाजाच्या संबंधित असते, त्यामुळे जनरली प्रशासनामध्ये काम केलेल्या लोकांना विभागीय परीक्षा सहज पास करता येते. ओके. पुढे बघा. टिप 1 मध्ये इथे सांगितलं, रजेच्या लगतपूर्वी परीक्षा घेण्यात आली असेल तर परीक्षा संपल्याच्या तारखेनंतर येणाऱ्या तारखेपासून रजा सुरू झाल्याचे समजण्यात येईल. रजेच्या कालावधीमध्ये किंवा रजेनंतर ताबडतोब परीक्षा घेण्यात आल्या असल्यास त्या बाबतीमध्ये परीक्षेला बसण्याचा कालावधी तसेच परीक्षेच्या ठिकाणी जाण्याचा व तेथून येण्याचा कालावधी हा कर्तव्यार्थ कालावधी समजण्यात येणार नाही व तो रजेचा कालावधी समजण्यात येईल. टीप 2 मध्ये आपल्याला सांगितलं, महाराष्ट्र लेखालिपिकांच्या परीक्षेला स्वतःहून बसण्यासाठी, इथं बसण्यासाठी झालं, इथे करा बसण्यासाठी आवश्यक असलेला कालावधी, त्याचप्रमाणे परीक्षेच्या ठिकाणी जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी आवश्यक असलेला रास्त कालावधी हा कर्तव्यार्थ कालावधी असल्याचं समजण्यात येईल. इथं रुमवण्यात येईल झालं, इथे काय करा, समजण्यात येईल, समजण्यात येईल. ही सवलत 2 पेक्षा अधिक वेळा देण्यात येऊ नये. खाली नमूद केलेल्या प्रकरणी शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या पदनियुक्तीचे आदेश मिळेपर्यंत जेवढ्या कालावधीपर्यंत सक्तीने आदेशाची वाट पाहावी लागते तो कालावधी, ज्या कर्मचाऱ्याच्या बदलीचे आदेश संक्रमण काळात अस्थगित ठेवण्यात येतात, रद्द करण्यात येतात अथवा त्यात फेरबदल करण्यात येतात, किंवा ज्या कर्मचाऱ्याला रजेवरून किंवा प्रतिनियुक्तीवरून परत आल्यानंतर अथवा त्याने धारण केलेले पद रद्द झाल्यानंतर पदनियुक्तीच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागते, किंवा कर्मचाऱ्याला मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील त्याच्या नियुक्तीच्या पदाचा कार्यभार कार्यमुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याकडून घेणे शक्य होत नाही. पुढे बघा, पदनियुक्तीचे आदेश मिळाल्यानंतर कामावर रुजू होण्यासाठी घेतलेला कालावधी हा नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीपेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजे काय की तुमची ज्यावेळेस बदली एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात होते, एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये होते, त्यावेळेस त्या सगळ्या बदलीसाठी जो प्रवासाचा काळ शासन अनुज्ञेय मानते, म्हणजे गृहीत धरते, त्यासाठी वेगवेगळे टप्पे आपण नेमून दिलेले आहे, ते आपण यापूर्वी सुद्धा अभ्यासलेले आहे. समजा तुमची बदली एकाच बिल्डिंग मध्ये एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात झाली. आधी तुम्ही 4 नंबरवरच्या फ्लोअरवर काम करत होता आणि तुमची बदली आता 6 नंबरवरच्या फ्लोअरवर झालेली आहे. आता 4 नंबरवरून 6 नंबरवर जायला तुम्हाला किती वेळ लागतो? लिफ्ट असेल तर 10 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता, म्हणून त्या ठिकाणी हा अवधी पकडला जात नाही किंवा तो दिला जात नाही. मात्र तुम्ही एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयामध्ये म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जात असाल, शहराच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, किंवा एका विभागातून तुमची दुसऱ्या विभागात बदली होत असेल आणि तो प्रवासाचा वेळ जास्त असेल तर तो त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. शासकीय कर्मचाऱ्याला विशेष अथवा, इथं विशेष झालं, विशेष करा, अथवा अन्य प्रकारचे काम ज्या तारखेपासून तात्पुरते दिलेले असेल ती तारीख आणि ज्या तारखेस तो कार्यभार ग्रहण करेल ती तारीख यांच्या दरम्यानचा कालावधी, मात्र हा कालावधी पदग्रहण अवधीस पात्र असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीपेक्षा अधिक असू नये, म्हणजे जास्त असू नये असं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर तुम्हाला दिसते शासकीय कर्मचाऱ्याने, कोणी, शासकीय कर्मचाऱ्याने भारतीय भूसेना राखीव अधिकारी दल विनियमानुसार मिळणाऱ्या प्रशिक्षणासाठी व्यतीत केलेला कालावधी. टीप मध्ये तुम्हाला दिसते, भारतीय भूसेना राखीव अधिकारी दलामध्ये कमिशन मिळालेल्या नागरी अधिकाऱ्यांच्या बाबतीत प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये प्रशिक्षण घ्यावयाच्या ठिकाणी जाताना व तेथून येताना केलेल्या प्रवासाचा कालावधी समाविष्ट असणार नाही. कोणाच्या बाबतीमध्ये? भारतीय भूसेना राखीव अधिकारी दल. ओके. जिथे जिथे राखीव हा शब्द असतो ना, ते रिझर्व ठेवले जातात.
तसं पोलिसांमध्ये सुद्धा SRPF ची एक तुकडी असते, ज्याला आपण स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणतो. सेम सेंट्रलला असते, ज्याला आपण CRPF म्हणतो, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ज्यावेळेस आवश्यकता वाटते त्यावेळेसच त्यांना कामावर पाठवल्या जाते आणि अदरवाईज त्यांना फक्त आपलं डेली रुटीन त्या ठिकाणी वर्कआउट वगैरे करायचं असते आणि अभ्यास करत शांत बसायचं असते. खूप जिकिरीचं काम आलं की त्यांना शासन त्याची नेमणूक करते किंवा त्यांना त्या फोर्सला त्या ठिकाणी बोलावून घेत असते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाताना व तेथून येताना केलेल्या प्रवासाचा कालावधी कर्तव्य असल्याचे समजण्यात येईल आणि त्या कालावधीकरिता हंगामी व्यवस्था करण्यात येईल. भारतीय नौसेना राखीव दलामधील प्रशिक्षणासाठी आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी व्यतीत केलेला कालावधी प्रादेशिक सेना विनियम 1948 अनुसार निदेशनाच्या किंवा सैनिकी सेवेच्या वार्षिक प्रशिक्षण पाठ्यक्रमासाठी व्यतीत केलेला कालावधी कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने नगर सेना प्रशिक्षण किंवा नगर सेनेची कर्तव्ये यासाठी व्यतीत केलेला कालावधी राष्ट्रीय छात्र सेनेच्या नियमानुसार प्रशिक्षणासाठी अथवा शिबिरांसाठी प्रशिक्षण लॉंग असते आणि शिबिर थोड्याच दिवसांचं असते व्यतीत केलेला कालावधी व त्याचप्रमाणे नेहमीच्या समादेशक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत युनिटांचा कार्यभार ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी धारण केला असेल अशा राष्ट्रीय छात्रसेना अधिकाऱ्यांची घेतलेल्या सुट्टीचा कालावधी भूसेना व वायुसेना राखीव दलात आणि भारतीय नौसेना राखीव दलात हवाई संरक्षण राखीव दलात घेतलेल्या प्रशिक्षणासाठी आणि युद्ध सेवेसाठी व्यतीत केलेला कालावधी आणि त्याने प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये किंवा संक्रमण काळात नागरी सेवेत असताना अर्जित केलेली रजा घेतली नसल्यास प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि येण्यासाठी सुद्धा व्यतीत केलेला प्रवासाचा कालावधी कन्सिडर होतो. पुढे बघा, बालवीर शिबिरांमधील प्रशिक्षणाचा कालावधी. इथे टीप दिला आहे, या कर्तव्याच्या संबंधात कोणताही प्रवास भत्ता अथवा मुक्काम भत्ता अनुज्ञेय नाही. इथे मुक्कामाच्या संदर्भातला भत्ता किंवा प्रवास भत्ता हा मिळत नाही. ओके, पुढे बघा. पुढे तुम्हाला दिसते श्वानदंशावर उपचार घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला मुंबई वित्तीय नियम 1959च्या परिशिष्ट 15 अन्वये अनुज्ञेय असलेली 3 आठवड्यांपेक्षा अधिक होत नसेल अशी जादा पूर्व वेतनी रजा त्या ठिकाणी मिळते. शासकीय कर्मचाऱ्याने शासनाचा प्रतिनिधी किंवा पदसिद्ध सदस्य म्हणून महाविद्यालयाचा प्राचार्य यासारख्या आपल्या अधिकृत पदाच्या नात्याने आणि अभ्यास मंडळाच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील निरनिराळ्या विद्यापीठ मंडळांच्या कामाच्या संबंधात व्यतीत केलेला कालावधी. पुढे व्याख्या दिलेली आहे आपल्याला. पहिली नियुक्ती म्हणजे काय? पहिली नियुक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने शासनातील कोणतेही पद पूर्वी धारण केलेले असले तरी सध्या कोणतेही शासकीय पद धारण करीत नसताना त्या व्यक्तीची केलेली पहिली नियुक्ती, त्याला आपण काय म्हणतो? पहिली नियुक्ती म्हणतो. त्यानंतर दिलंय स्वीयत्तर सेवा म्हणजे काय? ज्या सेवेतील शासकीय कर्मचाऱ्याला भारताच्या किंवा राज्याच्या किंवा संघराज्य क्षेत्राच्या एकत्रित निधी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही उत्पन्नाच्या साधनातून शासनाच्या मंजुरीनं वेतन मिळते ती सेवा म्हणजेच कोणती सेवा? स्वीयत्तर सेवा. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे दिलेला आहे आपल्याला राजपत्रित शासकीय कर्मचारी म्हणजे काय? कोणाला आपण राजपत्रित शासकीय कर्मचारी म्हणू, त्याची व्याख्या आपल्याला इथे दिलेली आहे. ओके, राजपत्रित शासकीय कर्मचारी म्हणजे अखिल भारतीय सेवेतील किंवा राज्य सेवेतील, अखिल भारतीय सेवा म्हणजे UPSC ज्यांची निवड होते ती सेवा, आणि राज्य सेवेतील व्यक्ती किंवा संविधेतील किंवा करारातील अटीनुसार जिची नियुक्ती केली आहे आणि जिची नियुक्ती शासनाने राजपत्रित केलेली आहे अशी व्यक्ती. दुय्यम नागरी सेवेतील ज्या व्यक्तींची नियुक्ती विभाग प्रमुखांनी राजपत्रित केलेली असते अशा व्यक्ती अराजपत्रित शासकीय कर्मचारी होत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. विविध अधिनियमाखाली अधिकार निहित केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची न्यायालयाकडून न्यायिक दखल घेतली जावी यासाठी अधिसूचनांद्वारे असे अधिकार निहित केलेल्या व्यक्ती या पोटनियमाच्या अर्थानुसार राजपत्रित शासकीय कर्मचारी ठरत नाही. याला काही अपवाद आहे? यावर प्रश्न विचारला जातो.
100% अपवादांवर प्रश्न विचारला जातो. पहा, अपवाद आहे ज्यांची वर्ग 2च्या सेवेतील म्हणजे क्लास 2 किंवा पदावरील नियुक्ती विभाग प्रमुखाकडून किंवा त्यांना दुय्यम असणाऱ्या कार्यालय प्रमुखाकडून केली जाते आणि ती राजपत्रात प्रसिद्ध केली जात नाही अशा अधिकाऱ्यांना राजपत्रित शासकीय कर्मचारी मानावे. ओके, पुढे दिलेला आहे शासन म्हणजे काय, वर्ग 4 ची सेवा म्हणजे काय, ह्या ज्या पार्ट आहे इथून पुढच्या हा पार्ट आपण या नंतरच्या सेशन मध्ये कंटिन्यू करू. ओके, हा जो व्याख्येचा पार्ट आहे यातल्या बऱ्याचशा व्याख्या आपण सेवेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती यामध्ये पाहिलेल्या आहे. सेम बऱ्याचशा बाबी या ठिकाणी रिपीट होताना आपल्याला पाहायला मिळते. ओके,